तर हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललोय जांभळे खायला. आणि इथे बघू शकता याच्यासोबत मी आलोय, यानेच मला आणलंय. आणि इथं आम्ही विहिरी जवळ बसलेलो आहोत आणि इथं आंब्याची सावली आहे तिथेच बसलेलो आहोत. आणि इथं विहीर आहे, त्याच्यात पाणी आहे. ते सर्व खडूळ झालेलं आहे पाणी आणि त्याच्यात एक मोटर टाकलेली आहे, बघू शकता. आणि इथं आम्ही बसलेलो आहोत, बघू शकता कसे जागा आहे. आता आपण जाऊ. पण याच्यावरतून जाऊ. आणि बघू शकता आता आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हे यांचंच घर आहे. आणि इथं काजू आंबा पण आहे. आणि चला आपण जाऊ आता इथून पण. आणि हा आंबे पाहतोय लागले का नाही ते. बघू शकता इकडे, बघू शकता इथं साग पडलेली, पण कोणत्या तरी पक्ष्याने खाल्लेली आहे. बघू शकता ह्या आंब्याची साग पडलेली आहे. आणि इथं बघू शकता इथं पण एक आंबा पडलेला आहे. बघू शकता पिकलेला आहे. आपण याच्याकडे देऊ ठेव रे तुझ्याकडे. आणि आता आपण इथून जाऊ. आणि बघू शकता इथं विहीर आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मागच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे मागच्या म्हणजे त्याच्या पण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. याच्यात आम्ही आंघोळायला आलेलो. आणि बघू शकता इकडे सूर्यकाच, इथं आम्ही आंघोळ केलेली होती. इथून आम्ही उड्या मारत होतो त्याच्यामध्ये. बघू शकता कशी त्याच्यामध्ये काही पोरांनी बाटल्या असे टाकलेले आहेत. आणि आता आम्ही आंघोळ करायला नाही आलेलो आहोत, नाही तर आम्ही त्या बाटल्या काढलेल्या असत्या. आणि आता आम्ही जांभळा खायला आलोय, त्याच्यामुळं आम्ही जातोय आता इथून लगेच. चला आता आपण इथून जाऊ. आणि इथे पण सूर्यकाच आणि तिकडे पण सूर्यकाच आहेत. आणि आता आम्ही सुबाबळीच्या खाली बसलेलो आहोत, सावलीत एकदम. आणि इकडे बघू शकता हा बघा काय करू राहिला. आणि इथून आम्ही आता चाललो. इथं जांभळाचं झाड आहे. याने मला लांबूनच दाखवलं का त्या तिथं आहे जांभळाचं झाड. मग बघू आहे का नाही. आणि इथे बघू शकता ते खूप उंबराचे झाडं आहेत. बघू शकता खूप मोठे मोठे आहेत. बघू शकता कसे मोठमोठे उंबराचे झाड आहेत. आणि मित्रांनो, आम्ही आता इथं पोहोचलेलो आहोत जांभळाच्या झाडापर्यंत. बघू शकता इथे जांभळाचं झाड आहे. तुम्हाला मी आता चढूनच दाखवेल जांभळाच्या झाडावरती. बघू शकता इथे खाली पण लागलेले आहेत. बघू शकता पण हे जास्त पिकलेले नाही आहेत. वरती चढतो मग तुम्हाला दाखवतो. जांभळीला मुंग्या खूप होत्या आणि आमच्या पायाला पण खूप चावल्या. आणि याला जांभळं पण खूप आहेत, पण याला मुंग्या खूप आहेत. त्याच्यामुळं आता दुसऱ्या जांभळीला जातोय आम्ही. आणि खूप हे बघू शकता फक्त खुडलेले आहेत जांभळं. आणि एक तिथं आंबा पडलेला होता तो घेतला. आणि ह्या जांभळीला तर मुंग्या होत्या. त्याच्यामुळं आता आम्ही दुसऱ्या जांभळाच्या झाडाला जातोय. तर चला आता जाऊ.
आणि मित्रांनो हे इथे एक झाड आहे जांभळाचं, तर तिथे जाऊन बघू लागले का नाही. आणि मित्रांनो माझा लहान मित्र चढतोय वरती, कारण की लहानच झाड आहे. बघू शकता असं झाड आहे, बघू शकता. याला पण जांभळं लागलेले आहेत आणि तो आता टाकेल एक एक जांभळं. आणि इथे बघू शकता इथे खाली पण लागलेले आहेत, पण ते काही जास्त पिकलेले नाही आहेत. आणि मित्रांनो बघू शकता इथं कसं लागलेलं आहे, एकदम पिकलेलं आहे. लहान खाली पिकलेलं होतं, बघू शकता. इथं बघा तिकडे वरती चढलेलं आहे. हिल्यावर आता तो हिलवून देईल झाड. आणि मित्रांनो इकडे एक एक पडलेले आहेत, ते मी इच्छतो. आणि इकडे बघू शकता इकडे पडलेले आहेत एक एक. आणि मित्रांनो इथं जांभळाचं झाड तर आहे आणि त्याला लागलेले पण आहेत, पण तिथेपर्यंत हातच नाही पुरत. आणि तो हलवतो तरी पण पडत नाही. आणि बघू शकता इथं मी फक्त 3 म्हणजे त्यांनी पाडलेले आहेत. बघू शकता हिलव तरी ते पडत नाही. आणि आता एका जागेवर जायला लागेल. मित्रांनो आपल्याला तर जांभळ भेटलेले नाही आहेत, आणि आता आंबाच खाऊन घेऊ आपण. आणि हे इथं आता सावली आहे, तिथे जाऊन खाऊ. जांभळ नाही भेटले, पण आंबा आता खाऊ. मित्रांनो हे इथं विहिरीजवळ बसून खाऊ. बघू शकता मित्रांनो कसा खात आहे. इथं आंबा सोललेला आहे, थोडा थोडा खातो दोघं पण. मित्रांनो इथं आम्ही आंबा खाला आणि बघू शकता इथं बसलेला आहे. आणि आता आम्ही चाललो. आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.